आजही थोडा थोडा पाऊस पडतच होता. वातावरण कुंद आणि गार झाले होते. सानवीने गरमागरम कॉफी बनवून घेतली आणि टीव्ही समोर येऊन बसली. एकेकाळी हा पाऊस तिला अतिशय प्रिय होता, पण आज तो एक दुःखद आठवण बनून तिच्यासमोर येत असायचा. मोबाईल वाजला तसे सान्वीने पाहिले. आदित्य कॉल करत होता. तिची इच्छा नव्हती कॉल घेण्याची, पण मग आदित्य पुन्हा पुन्हा कॉल करत राहिला असता म्हणून तिने कॉल घेतला. हॅलो मॅडम, आजचा संडे पण एकटीनेच घरात बसून घालवायचा विचार आहे का? बघ ना जरा, बाहेर किती मस्त पाऊस पडतो आहे. आदित्य, माझी इच्छा नाही कुठे बाहेर जायची. अगदी कोरडेपणाने तिने उत्तर दिले. सानवी, मला माहित आहे की तुला पाऊस खूप आवडतो. तू कविताही करत असायचीस ना अगोदर? तुला कसे माहीत आदित्य? माय फ्रेंड फेसबुक, त्याच्याकडून समजले मॅडम. आणि किती छान लिहितेस तू. आता मी काहीही लिहित नाही आणि मला पाऊसही आवडत नाही. ओके, मी घरी येतो. असेही तू एकटी बोर झाली असशील ना? पुढे तिचं काहीही न ऐकता आदित्यने कॉल कट केला. सानवीला माहीत होते की आदित्य काही तिचं ऐकणार नाही. तो त्याच्या मनाचं करणार. ती जॉबला लागली तेव्हापासून आदित्य तिचा बेस्ट फ्रेंड बनला. तिची हर प्रकारे तो काळजी घ्यायचा. ती पुण्यात एकटी राहते म्हणून तिला गरज असेल तेव्हा हजर असायचा. तिची छोटी मोठी कामेही करत असायचा. या सगळ्यात त्याचं सानवीवर असणारं नितांत प्रेम दिसून यायचं. पण सगळं समजत असूनही सानवी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे. सानवीच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की तेव्हापासून पाऊस तिने स्वतःला एका कोशात बंदिस्त करून ठेवले होते. जगण्यातला आनंदच घ्यायचा ती विसरून गेली होती. दर रविवारी आदित्य तिला बाहेर येण्यासाठी आग्रह करायचा, पण ती येतच नसायची. आदित्य खरंच खूप चांगला मुलगा होता. त्याला नावं ठेवण्यात काहीच जागा नव्हती. थोड्या वेळात आदित्य सानवीकडे आला. अरे, बाहेर गेलो असतो ना आपण, लॉंग ड्राईव्हवर सानवी. नको रे आदित्य, मी घरीच ठीक आहे. ओके, मला पण कॉफी हवी. मी घेतो बनवून, मग आपण मस्त गप्पा मारत बसू. आदित्य तिच्याकडे नेहमी येत असायचा. सो घरच्यासारखा त्याचा वावर होता. त्याने कॉफी बनवून घेतली आणि सानवीकडे आला. सानवी, आज मला तुझ्याबद्दल सगळं काही ऐकायचे आहे. मी फेसबुकवर पाहिले तुझे अगोदरचे हसरे आनंदी फोटो. तुला पाऊस किती आवडत होता. तू त्याच्यावर कविताही करत होतीस. मग अचानक असं काय झालं की तू जगणंच सोडून दिलंस? मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे, सो मला हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार पण आहे. मी तुला असं उदास, नाराज नाही बघू शकत. आणि त्याचं कारणही तुला माहीत आहे. आदित्य, मला नाही काही बोलायचे. प्लीज, मला फोर्स नको करू. आज मी सगळं काही ऐकूनच इथून जाणार आहे सानवी. कारण मला तुझी काळजी वाटते. त्याला तिच्याबद्दल वाटणारी काळजी, त्याचं प्रेम बघून सानवीचे डोळे भरून आले. सानवी, बोलून तर बघ ग. मन हलकं होईल. इतके दिवस मनात साचून राहिलेला पाऊस तुझ्याही नकळत बाहेर येईल. प्लीज बोल. आधी 2 वर्षांपूर्वी माझं लग्न विराज सोबत ठरलं होतं. अगदी एकमेकांना बघून आम्ही पसंत केलं होतं. मग आम्ही दोघे कॉलवर बोलत होतो. भेटायलाही जात होतो. विराज चांगला होता, म्हणजे मला तसा वाटला त्यावेळी. पण तो माझा गैरसमज होता. त्या दिवशी मी विराजला भेटायला गेले. आम्ही खूप भटकलो, मस्ती मजा केली आणि अचानक पाऊस सुरू झाला. मला तर पाऊस खूप आवडत असायचा. मी मस्त पावसात भिजत होते. विराज माझ्याकडे बघत हसत होता. मी त्यालाही माझ्यासोबत पावसात ओढून घेतले. दोघे चिंब भिजलो. विराज म्हणाला, सानू, माझे घर इथून जवळ आहे. आपण घरी जाऊ. तू कपडे चेंज कर, खूप भिजली आहेस.
अरे पण विराज, तुझे आई बाबा काय म्हणतील? मी असे घरी यायचे म्हणजे? सानू, ते दोघे गावी गेले आहेत. मी एकटाच आहे घरी. मग मला प्रश्न पडला की याच्यासोबत जाऊ की नको. तेव्हा विराज म्हणाला, सानवी, माझ्यावर विश्वास नसेल तर राहू दे. आय एम नॉट फोर्स्ड यू. ठीक आहे विराज, चल जाऊ. मग आम्ही त्याच्या घरी आलो. विराजने त्याचे कपडे मला थोडा वेळ घालायला दिले. मस्त गरमागरम कॉफी बनवली त्याने. आम्ही कॉफी पीत बसलो होतो. विराजने माझा हात हातात घेतला. सानू, आय लव्ह यू. त्याने माझ्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे घेतले. मी त्याच्या स्पर्शाने मोहरून गेले. त्याच्या नजरेत हरवून गेले. विराजने अलगद माझा किस घेतला. मीही त्याला प्रतिसाद दिला. कारण थोड्या वेळासाठी मीही बहकले होते. विराजने मग मला घट्ट मिठी मारली. विराज, मी आता घरी जाते. उशीर झाला आहे. सानू, आज इथेच थांब ना. नाही विराज, हे ठीक नाही. सानवी घाबरली होती. विराजने सानवी नको म्हणत असताना देखील तिच्यावर जबरदस्ती केली. सानवी त्याला प्रतिकार करत होती. पण विराज पुढे ती हतबल झाली. विराजने तिला अक्षरशः ओरबाडले. बाहेर जोराचा पाऊस सुरू होता. त्या आवाजात तिचा आवाज, तिचे हुंदके दबून गेले. सानवी रडत होती. विराज तिच्या जवळ आला. सानू, अगं आपलं लग्न होणार आहे ना? मग का काळजी करतेस? विराज, लग्न होणार आहे म्हणून तू लग्नाआधीच असा वागलास? सानवी, अगं यात गैर काहीच नाही. आणि माझा कंट्रोल गेला. त्यात काय मोठा इश्यू आहे? सानवी त्याच्या घरातून बाहेर पडली. घरी येऊन तिने आईला विराज सोबत लग्न मोडत आहे असं सांगितले. आदित्य सानवीजवळ आला. तिचे अश्रू त्याने पुसले. आदित्य, तेव्हापासून हा पाऊस मला आवडत नाही. पाऊस आला की मला ती पावसाळी रात्र आठवते. आय हेट द रेन. सानवी, विराज तसा होता म्हणून सगळं जगच तसं नसतं ग. जगात वाईट लोक आहेत, तिथे चांगली लोक सुद्धा आहेत. आय रिअली लव्ह यू सानू. तू आत्ता जशी आहेस तशी मला आवडतेस. आधी, आय लव्ह यू टू म्हणत सानवीने त्याला घट्ट मिठी मारली. आज सुद्धा बाहेर पाऊस पडत होता. पण आज सानवी आणि आदित्य एकत्र कॉफी घेत बाहेरचा पाऊस एन्जॉय करत होते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.